मित्रांनो, आपण नोकरी करून किंवा व्यवसाय करून अनेक प्रकारे पैसे कमवत असतो. पण हे पैसे कमवल्यानंतर ते गुंतवणूक करण्याचे अनेक साधन आहेत. त्यामध्ये आपण सुरुवातीला आपल्या घरातल्या जे काही पत्नी आहेत किंवा बायका आहेत, तर त्या डब्यात पैसे ठेवायच्या. त्यानंतर सोनं घ्यायला लागले, त्यानंतर प्लॉट, त्यानंतर घर, त्यानंतर FD, RD, शेअर मार्केट, म्युच्युअल फंड असे अनेक साधनं गुंतवणुकीचे आपल्याला सांगता येतात. त्यामध्ये म्युच्युअल फंड हे 1963 सालापासून काम करतं. त्यामध्ये SIP म्हणजेच सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन याद्वारे आपण गुंतवणूक करू शकतो. SIPमध्ये आपण दररोज ₹10, ₹50, ₹100, ₹500, ₹1000, ₹1500, ₹2000, ₹10,000 आपण टाकू शकतो. दुसरा प्रकार म्हणजे महिन्याला पैसे टाकणे. महिन्याला ₹200, ₹500, ₹1000, ₹1500, ₹2000 ते ₹1,00,000, ₹2,00,000 देखील अनेक लोकांच्या SIP आहेत. त्याचबरोबर म्युच्युअल फंडामध्ये लमसम अमाऊंट आपण टाकू शकतो. लमसम म्हणजे आपल्याकडे पैसे आले, ₹100 असतील, ₹200 असतील, ₹500 असतील, ₹1000 असतील, ते आपण टाकू शकतो. सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन किंवा SIP ही 3 उद्देशासाठी केली जाते. पहिला उद्देश असतो शिक्षण मुलाचं, दुसरा उद्देश असतो लग्न आणि तिसरा उद्देश असतो म्हणजे निवृत्तीसाठी. तर शिक्षणाचा विचार जर केला तर बाळ जन्माला आलं की ₹3,000 महिना टाकायला सुरुवात केली तर आपल्याला साधारण 18व्या वर्षी ₹31 लाख मिळतात. तेच जर मुलाचं शिक्षण किंवा झाल्यानंतर विवाहाचा विचार केला, मुलगा किंवा मुलगी, तर तेच जे ₹3,000 आपण टाकतोय जन्मापासून, तर ते 25व्या वर्षी आपल्याला कमीत कमी ₹53 लाख आपल्याला मिळतात. आणि तिसरा मगाशी मी विचार सांगितला होता तो म्हणजे सेवानिवृत्ती. आपण 25व्या वर्षी जॉब मिळाला असं गृहीत धरलं आणि 25 वर्षापासून तर 50 वर्षापर्यंत म्हणजे 25 वर्ष जर आपण ₹3,000 महिना टाकायला सुरुवात केली तर कमीत कमी ₹71 लाख आपल्याला मिळतात आणि दर महिन्याला आपण 50,000 ₹1,00,000 पेन्शन म्हणून आपण घेऊ शकतो. तर SIPकडे आपण पेन्शन योजना म्हणून देखील पाहू शकतो. तर